माझे शब्दगंध गाती अतिशय सुंदर कविता आहे। आज त्याचा प्रकाशन सोहळा संपन्न आहे। आता आपल्या समोर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे। सर्वप्रथम वयोवृद्ध ज्ञानवृद्ध ज्येष्ठ कवी कविवर्य अनंत पेळेकर यांच्या माझ्या शब्दगंध गाती या कविता संग्रहाचं प्रकाशन होत आहे। कवींचा परिचय करून देण्यासाठी मंचावर येत आहेत ॲडव्होकेट स्वरदा समीर फाटक। स्वरदा ताई, आपलं या ठिकाणी खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण यावं आणि या सोहळ्याचं सूत्रसंचालन करावं। नमस्कार। संमेलनाचे नियोजित अध्यक्ष महोदय श्रीपालजी सरनेस सर, प्रमुख अतिथी, खास अतिथी, प्रत्येक विभागाचे संघटक, मान्यवर कवी, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, निमंत्रित तसंच हितचिंतक या सर्वांना साष्टांग दंडवत। मी स्वरदा समीर फाटक, कवी अनंत बेळलेकर यांचा परिचय करून देण्याचं गोड काम माझ्याकडे आयोजकांनी सोपवलंय। असं वाटतंय सोनियाचा दिनू अजी अमृते पाहिला। कविता संग्रहाचं प्रकाशन होत असताना त्यांच्या काव्य प्रवासाविषयी बोलणं हे अगत्याचं आहे। त्यांच्या काव्य प्रवासात त्यांचा बराचसा काळ हा नामवंत कवी, संगीतकार, गायक, वादक, नाट्य, चित्रपट दिग्दर्शक यांच्या सहवासात गेला। ते स्वतः एक शास्त्रीय संगीतातील अनुभवी गायक आणि समाधिनी वादक असल्यामुळे त्यांची कविता ही चाल घेऊनच कागदावर उतरते। कवितेसोबत त्यांनी अनेक संगीतिका आणि बालनाट्ये सुद्धा लिहिली आहेत। शाळेतील विद्यार्थ्यांचे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर कार्यक्रम सादर केले आहेत। ते स्वतः उत्तम कथाकथनकार, हरदासी कीर्तनकार, चित्रकार, मूर्तिकार, ललित लेखक, गायक, संवादिनी वादक असून विद्यार्थी प्रिय एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आदर्श शिक्षक असा त्यांचा लौकिक आहे। आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकातील सर्वच कवितांना त्यांनी चाली लावून त्यांच्यावर संगीताचा साज चढवून सुरेल अशी गाणी तयार केली आहेत। कवितेला ते आपली आईच मानतात। किती किती सांगू माझ्या कवितेची माया, तोल जाता चालताना आई येते सावराया, असा कवितेबद्दलचा त्यांचा आत्मविश्वास त्यांना आहे। शाळेत कला शिक्षक म्हणून सेवेत असताना त्यांनी खूप कविता लिहिल्या। प्रार्थना, स्वागत गीते, भजने, आख्यान काव्ये, शास्त्रीय संगीताच्या बंदिशी आणि भावगीते अशा काव्य प्रपंचात सुमारे 3500 कविता आज त्यांच्या पोथडीत आहेत। हे सारं त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केलं। संग्रह प्रकाशित व्हावा किंवा प्रसिद्धी मिळावी असं त्यांना कधी वाटलंच नाही। एवढं मोठं काव्य वैभव असून सुद्धा आज वयाच्या 80व्या वर्षी हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह प्रकाशित होत आहे। त्यांनी लिहिलेल्या सर्व कविता ही सुरेल गाणीच आहेत। म्हणून संग्रहाचं नाव अगदी समर्पक असं दिलंय, माझे शब्दगंध गाती। या कविता संग्रहात परमेश्वराला आर्त हाक मारणाऱ्या प्रार्थना, देशप्रेम जागृत करणारी देशभक्तीपर गाणी, चिदानंदात रमवणारी भक्तिगीते, भजने, आयुष्याचे गणित मांडणाऱ्या आणि समाजसेवेसाठी प्रेरणा देणाऱ्या भावकविता अशा वैविध्याने नटलेल्या कविता आहेत। त्यांच्या भक्तिगीतात ईश्वराचा साक्षात्कार, ईश्वर भेटीची ओढ आणि सात्विकतेचा ध्यास जाणवतो। देशभक्तीने भरलेल्या त्यांच्या कविता वाचताना मला एक प्रकर्षाने जाणवतं की त्यांची कविता काहीतरी सांगून जाते, एक संदेश देऊन जाते। कविता ही एक शक्ती आहे। महाकाव्यांनी माणसं घडवली आणि अनेक कवींनी पिढ्या घडवल्या। प्रत्येक कवीने तरुण पिढी पुढे काहीतरी आदर्श ठेवावा आणि त्यांना मार्ग दाखवावा, जेणेकरून हे राष्ट्र स्वयंपूर्ण होऊन आपल्या देशाचा आदर्श सर्व राष्ट्रे घेतील। ही त्यांची तळमळ त्यांच्या कवितेतून व्यक्त होते। या पुस्तकासाठी आकर्षक मुखपृष्ठ करणारे बाबांचे जावई आर्टिस्ट आशिष कारेकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने मुखपृष्ठ करणारे चित्रकार आशिष कारेकर
आणि पुस्तक प्रकाशनाचा सोहळा घडवून आणणारे आयोजक या सर्वांच्या योगदानामुळे आज कवी अनंत बेळलेकर यांचा माझे शब्द गंधगाती हा काव्य संग्रह प्रकाशित होत आहे हे सांगायला आनंद होतो की या महान कलावंताची मी एक भाग्यवान लेक आहे। माननीय अध्यक्ष सबनीस सर यांना मी विनंती करते की आपण काव्य संग्रहाचं प्रकाशन करावं। ओम सरस्वत्यै नमः। कवी, संगीतकार आणि कीर्तनकार, कला शिक्षक ते कीर्तनकार असा प्रवास या अनंतरावांनी या कवितेच्या मार्गातून केला। 3500 आई असणारा एकमेव अशा प्रकारचा हा सुपुत्र आहे। अशा या भाग्यवान सुपुत्राचं माझे शब्दगंध गाती या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आपल्या सर्वांच्या साक्षीने। मी बाबांना विनंती करते की त्यांनी एक प्रेमाचं प्रतीक म्हणून छोटासा पुष्पगुच्छ माननीय अध्यक्ष सबनीस सर यांना अर्पण करावा। तसेच या पुस्तकाचे हा मला अर्पण झालं, कवीचं मी अभिनंदन करतो। या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार श्री आशिष काडेकर यांनाही विनंती करते की त्यांनीही प्रेमाचं प्रतीक स्वीकारावं। तसंच के समूहाचे प्रकाशक कवी सागर सर जे कायम पाठीशी होते त्यांनीही प्रेमाचं प्रतीक स्वीकारावं। सर्वांना खूप खूप धन्यवाद।